बातमी अर्थातच पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याच्या अफवांसंदर्भातली आहे। कारण आखाती युद्धामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची केवळ अफवा आहे। राज्यामध्ये अनेक शहरांमध्ये इंधन टंचाईच्या अफवा पसरवण्यात येत आहेत। त्यामुळे पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी होती आहे। राज्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवर भल्या मोठ्या रांगा लागल्या। परिणामी अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल डिझेलचा साठा संपलेला आहे। छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नांदेडसह परभणीमध्ये इंधन साठ्यावर मर्यादा लावण्यात आल्या आहेत। युद्धामुळे पेट्रोल डिझेलचा साठा संपेल अशा अफवा सोशल मीडियावरून पसरवण्यात येत आहेत आणि याच भीतीपोटी अतिरिक्त साठा नागरिक करून ठेवत आहेत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय कुणीही या अफवांवर, या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन एबीपी माझाकडनं आम्ही तुम्हाला करतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणत्या शहरामध्ये किती इंधन मर्यादा आहे तेही जाणून घेऊया। छत्रपती संभाजीनगर 200 रुपयांची मर्यादा दुचाकी करता आणि 4 चाकी करता 2000 पर्यंतची मर्यादा। तर नांदेडमध्ये 300 रुपयांची मर्यादा दुचाकीसाठी घालण्यात आली आहे। 4 चाकीसाठी 1500 रुपयांची मर्यादा। परभणीमध्ये 200 आणि 2000 असं हे प्रमाण आहे दुचाकी आणि 4 चाकीसाठी। तर रत्नागिरीमध्येही 200 आणि 500 रुपये असं मर्यादा ठेवण्यात आलेल्या आहे दुचाकी आणि 4 चाकी करता। दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, आवश्यक तेवढाच इंधनाचा साठा करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। तसंच अतिरिक्त साठा केला तर फौजदारी कारवाई होईल असा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला। आम्ही आढावा घेतला असता गेल्या 3 दिवसांमध्ये डीएपीची खपत 70% वाढलेली आहे। नेहमीपेक्षा आम्ही मागच्या वर्षीची या दिवसांमध्येच जेव्हा त्याची तुलना केली तर असं लक्षात येत आहे की कुठेतरी या संदर्भात पॅनिक बाईंग होत आहे। त्यामुळे तोही साठा दरवर्षी आपल्याला लागतो तेवढा आपल्याकडे मिळणार आहे। कोणी पॅनिक बाईंग करू नये आणि जे पुरवठादार आहेत त्यांनी देखील जर या ठिकाणी त्याचं होर्डिंग करून आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, कडक कारवाई करून या ठिकाणी फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल हा इशारा आम्ही देतोय। बुलढाण्यातील ग्रामीण भागात इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी उसळली। दुचाकी आणि ट्रॅक्टरसह अनेक जण प्लास्टिकचे कॅन घेऊन पेट्रोल डिझेल भरायला रांगा लावत आहेत। इतकंच नव्हे तर काही नागरिक दुधाच्या कॅनमध्ये इंधन साठवताना पाहायला मिळत आहे। या परिस्थितीत जिल्हा प्रशासन किंवा पुरवठा विभागाकडून अद्याप कोणतंही आवाहन किंवा मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये। पेट्रोल पंप झालेली गर्दी। तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही पेट्रोल संपणार अशा अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। या भीतीपोटी अनेक नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली। ठिकठिकाणी रांगाच रांगा असं चित्र पाहायला मिळालं। पेट्रोल तुटवड्याची अफवा पसरवली तर आता गुन्हा दाखल होणार अशी माहिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिलेली आहे। असे जे इलिगल ऍक्ट करणारे जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध स्ट्रिक्ट ऍक्शन आम्ही प्रपोज करतोय आणि त्याच्याबद्दल पोलीस डिपार्टमेंट सोबत कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा कारवाई करण्यात येईल। तर मी असे अफवावर कोणी विश्वास ठेवू नये याच्यासाठी मी सर्व नागरिकांना परत विनंती करतो। तिकडे नाशिकमध्ये पेट्रोल पंपांच्या बाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या। पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी, 4 चाकीसह रिक्षा चालकांचीही मोठी गर्दी आहे। दरम्यान नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व साठा सुरळीत आहे असं स्पष्ट करण्यात आलंय। तर या ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधींनी आढावा देखील घेतला। नाशिकमध्ये पेट्रोल पंपांच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये दुचाकींची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर काही मेसेज जे ते व्हायरल झालेले होते आणि या मेसेज व्हायरल नंतर पेट्रोलचा तुटवडा आहे अशी देखील हे मेसेजचा मध्ये काही उल्लेख करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आपण बघतो नागरिकांची ही मोठी गर्दी खरं तर पेट्रोल पंपांच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते। मोठमोठ्या रांगा या ठिकाणी या नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये जर बघितलं तर अनेक पेट्रोल पंपावर अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघतोय तर ज्या पद्धतीनं पेट्रोल पंपाच्या बाहेर मोठ्या मोठ्या ज्या रांगा लागत होत्या त्या रांगा लागत असताना कुठेतरी आता स्लॉट पद्धतीने या ठिकाणी पेट्रोल दिलं जात आहे। 8 ते 10 गाड्या असेल किंवा जे दुचाकीस्वार असेल त्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातोय। या नंतर हे कुठेही भांडणं होऊ नये किंवा काही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खरं तर ही सगळी परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी पेट्रोल चालकांकडनं देखील खबरदारी घेतली जाते। मात्र नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडनं या संदर्भात अशी
जे मेसेज कोणी व्हायरल करतात त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. कोणत्याही दुकानासमोर किंवा कोणाच्याही घरासमोर बंगल्यासमोर गाड्या लावू नये, रस्त्यात कोणत्याही गाड्या लावू नये, रांगेत सरळ उभं राहावं अशा पद्धतीचे हे बॅनर खरं तर पेट्रोल पंपांच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी या मेसेजमुळे कुठेतरी नागरिकांमध्ये जे चिंतेचं वातावरण आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या या रांगा प्रत्येक पेट्रोल पंपांच्या बाहेर आपल्याला नागरिकांच्या दिसून येत आहे. कॅमेरामन मंगेश सुनानेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.